बेकायदेशीर अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची पोलीस आयुक्त आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या वतीने आज शाळा भरवण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले आणि बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची आज पोलीस आयुक्त आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालयात शाळा भरवण्यात आली होती। यापुढे कडक कारवाई होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तर अंमली पदार्थाची विक्री करू नये अशी सक्त ताकीद यावेळी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना दिली आहे। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल याची स्थापना केलेली आहे। शहरामधले NDPS विक्री बटन असेल, गांजा असतील, सिरप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत ज्याची विक्री करणारे गुन्हेगार आहेत, वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत, यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे। अँटी नार्कोटिक सेल बाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल, त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे। 95 290 190 61 9529019061 या नंबरवर कुठलाही नागरिक NDPS संदर्भातली जी काही माहिती असेल, कोणी अवैध विक्री करत असेल, कोणी सप्लाय करत असेल, कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे, अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता। त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील। तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत। आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे। आत्तापर्यंत NDPS पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत, यापुढेही कारवाई चालू राहणार आहे। याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळे केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या NGOंनी पुढाकार घेतलेला आहे। पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या NGO साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NC सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे। याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं, लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान मुलांकडून विक्री केली जाते। आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयामधील जेवढे आपले रेकॉर्डवरील NDPS त्याच्यामध्ये मग गांजा, चरस, बटन, सिरप अशी विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना आम्ही इंट्रोगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं। त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं, तर त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या सर्वांना समज देण्यात आलेली आहे। आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटी नार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे। PI गीता बागवडे मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्टाफसुद्धा आहे। या NDPSच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पथक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत NDPSचे जे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत। इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा NDPSच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही, तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे, जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे, तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच खातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल। नागपूरमध्ये आजच पद्धतीनं हा फॉर्म्युला केला होता, मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही, आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे। किती वर्षातल्या कारवाया पूर्ण हे जे गुन्हेगार आहेत किती वर्षातले? मागच्या 10 वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे, त्याच्यावर जास्त गुन्हे तर असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्ट सुद्धा तयार केलेली आहे।
त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. यावेळी मागील 10 वर्षात ज्यांच्यावर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत त्यांना नोटिसा बजावून बोलावण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी या गुन्हेगारांना यापुढे बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाची विक्री करू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. शिवाय त्यांचे समुपदेशन केलंय. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.